महत्त्व आहे. तुमचा आता सध्या आम्ही फक्त त्याच्यावरचा बोजा जो आहे तो कमी करून घेतलेला आहे. म्हणजे दुसऱ्या फेजचं चालू होतं ना, तो आमचं फेज चालू आहे अजून. तुमचा फेज 25 आहे, आता फेज 20, 18, 19, 20, 21 चालू आहे. तुमच्या अगोदरचे कस्टमर आहे आणि तुमचं फक्त आता आपण कसं की लोक जास्त पॅनिक होत होते की त्याच्यावरती बोजा आहे रॉयल्टीचा वगैरे, त्यामुळे आपण खूप कमी करून घेतलेला आहे. तर याच्यानंतर त्यानंतर एक नोंद पण झालेली आहे त्याची ग्रुपची कळमकर यांची. तर ते ॲक्च्युली त्यांची नोंद म्हणजे त्यांचे ओळखीचे होते तहसीलदार तर त्यांनीच ती प्रोसिजर केलेली होती. त्याच्यानंतर आपण आता चालू करणार आहे, मग त्याच्यासाठी अजून 1-1.5 महिना लागेल. कारण की याच्यासाठी आपल्याला तलाठ्याशी बोलून घ्यावं लागेल. कारण की आता तुम्ही जर चौकशी केली असेल तर तलाठ्यांना खर्च तर द्यावाच लागणार आहे नोंदीसाठी. काही ठिकाणी 20 म्हणतात, काही ठिकाणी त्यांनी 15,000 रुपये सांगितले. आता काही काल परवा 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आले मॅडम आल्या होत्या, तर त्यांना काहीतरी 11,500 रुपये सांगितले. आता हा मग कोण सांगणारा आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. ही तलाठ्याशी एकदा कन्फर्म झालं की त्यानुसार आता तुम्ही तुमच्या ग्रुपनुसार गेले तर तलाठी जे काय आहे त्यानुसार ते सांगणार आहे. आणि मी लपसममध्ये जे काय पूर्ण फेज आहे त्यानुसार सांगणार, त्यांच्याकडून मी त्यानुसार निगोशिएट करूनच तुम्हाला सगळ्यांना पाहिजे सांगणार. आता जे 11,500 रुपये त्या दिवशी मॅडमनी सांगितले, त्यांना म्हटलं होतं की तुम्ही एकदा कन्फर्म करा कोण माणूस आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून द्या. बाहेरचा माणूस असण्यापेक्षा एक ऑफिसमधला माणूस असेल तर बेटर होतं. कारण की बाहेरच्या माणसाने पैसे घेतले, नाही काम केलं, तो पैसे घेऊन गेला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेऊ शकतो. आणि नंतर पॅनिक होऊन करत तर ऑफिसला येतात तर त्यानुसार मग ऑफिसला येऊन म्हणतात की तुम्ही तर करून नव्हतं तेच आम्ही आमचं करून घ्यायचं बघितलं तर ते असेल या गोष्टीला. त्यामुळं आपण सध्या चालू करणार आहे, फक्त एक 15-20 दिवस थांबा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं. फक्त ग्रुपमधला कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला.